स्वागत करतोय। फार दिवसानंतर बसण्याची संधी भेटली आहे। असा कारण सर्वात मोठं असं की आज एक क्लिप व्हायरल होत आहे। इथले आमदार काही बीम पार्क बद्दल नगरपालिकाने विषयपत्रिकेवर घेतली नाही म्हणून माझा निषेध केला आणि माझ्यावर फार आरोप केला। ती क्लिप आल्यानंतर मी जेव्हा बघितलं मला वाटतं की ते क्लिप तुम्ही पण ऐकलं पाहिजे। मी अगोदर ते क्लिप देतो मग माझा उत्तर देतो। महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक गोष्टी करायच्या मी 130 कोटी रुपयाचा एक मार्ग विपश्यना केंद्र या ठिकाणी स्वतः मान्य केलं। महानगरपालिकेचे जे लोकल नेते स्वतः म्हणतात ना, ते त्यांच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आहे माझी, त्या भेट मार्ग विरोध करणारा कोणच फकीरराव आपल्या अजेंडावर विषय आला नाही। का नाही आला? आयुक्त मॅडमने विषय घेतला होता, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, मंत्री महोदयाने सांगितलं होतं विषय घ्या पाचचा। काय करणार आहे जनता आपली? काय उभं काय करणार आहे? ज्या लोकांच्या हातात महानगरपालिका आहे त्यांनी विषय हा भेट पार्कचा अजेंड्यावरती येऊन दिला नाही, त्याचा जाहीरपणे निषेध या ठिकाणी मी करतो। 130 कोटी रुपयाचा विपश्यना केंद्र आपण या ठिकाणी मंजूर केलं होतं, ते विपश्यना केंद्र सुद्धा त्या माझी आमदार त्याला विरोध होतो। हे विपश्यना केंद्र झालं नाही पाहिजे। मग आंबेडकर जनतेला आणि आपल्या सर्व जनतेला मात्र निश्चितपणे आव्हान आहे की जो आपल्या जीवावरती इतकी वर्ष आमदार राहिले, आपल्या जीवावरती इतके वर्ष आमदार म्हणून काम केलं, त्या भेम पार्कला विरोध करायला लाज वाटत नाही। त्या भेम पार्कला विरोध विषय न येऊन द्यायला कोण जबाबदार आहे? की महापालिका आयुक्ताला विचारलं की हा विषय का नाही आला? तुम्ही साहेब मला माहित नाही, महापौरला विचारला, महापौर गायबायतुरला विचार, भाऊ समजून घ्यायला जाऊन द्याला, आता पुढच्या वेळेस घेते ना भाऊ, यावेळेस का नाही? अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण या ठिकाणी सुरू झालेलं आहे। तर माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही विकासाचं राजकारण करतो आणि शेवटी हे फक्त अजून कोतवाला विरोध करायचा म्हणून तेवढंच फक्त बाकी। मी आता त्या बँकेच्या माध्यमातून 93 कोटी रुपये मर्चंट बँकेचे लोकांना घेऊन दिले। इथं असेल काही लोकांचे पैसे 93 कोटी रुपये मी या ठिकाणी मर्चंट बँकेला घेऊन दिले। मी महाशय म्हणते की याचा काय संबंध? अरे विधानसभेत प्रश्न मी विचारला, विधानसभेत मी आवाज उठवला, मी त्याच्यावरती चर्चा केली, मंत्री महोदयाला फोन करायला लावले, क्लेम मी मंजूर करायला लावले। काय नाही अजून नामदाराचं मंजूर झालं, काय नाही अजून बाकी बँकेचं मंजूर झालं, आपलंच काम मंजूर झालं। त्यामुळे कशातही राजकारण करायचं लाज वाटत त्या लोकांना कशातही राजकारण करतात। तर माझी विनंती आपल्याला की मी प्रिय नागरिक आहे, विकासाच्या बाबतीत काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळं त्या भागातलं काम पवार पुढे चांगलं काम झालं पाहिजे। कामामध्ये कुठेही हायगाई करू नका। चुकीचं काम होत असेल तर या रणरागिणी त्याला गडकरी साहेब म्हणले होते, काम चुकीचं केलं तर त्याला बळजबरी झाली झालं पाहिजे, काम चांगलं करून घ्या आणि चांगलं काम झालं पाहिजे। तुम्ही नजर ठेवा, येता जाता नजर ठेवा, वारंवार रस्ता होणार नाही, हा रस्ता आता चांगला होणार आहे। त्यामुळे आता तुम्ही उन्हात बसते त्याला बोलायला किती बोलू शकतो नाही, तुमची काळजी या ठिकाणी मनामध्ये, त्यामुळं या लोकांना कोणालाही बोलता आलं नाही। त्यामुळं आपल्या या रस्त्याचं भूमिपूजन झालं। आपल्या या आता बघा, या माश्याने माझा इनडायरेक्ट माझा नाव घेऊन सांगितलं की यांचा विरोध आहे। हा पत्र कलेक्टर ऑफिसमधून आलेला आहे, कलेक्टर ऑफिसकडून आलेला आहे नगरपालिकाला। पहिला मुद्दा असा आहे, जालना महानगरपालिका हद्दीत विपश्यन केंद्र आणि भीम पार्क उभारण्याकरिता आवश्यक असणारी जमीन प्राथमिक जालना महानगर नाव करण्याची कारवाई तात्काळ करण्यात यावी। तसंच प्रकल्प ठिकाणी तलाव असल्याने शासन संबंधित विभागाकडून तांत्रिक मूल्यांकन करून घेण्यात यावे। बरोबर? आता मला हे सांगा, सध्या ॲट प्रेझेंट ही लँड कोणाची आहे? महाराष्ट्र शासनाची, बरोबर? आता हे हँडओव्हर करायला वेळ लागतो की नाही लागतो? त्याचे दोन प्रकार आहे, मी सांगतो सर्व। एक तर कलेक्टरने डायरेक्ट NOC दिले पाहिजे आम्हाला,
तर पुढचं काम आम्ही करू शकतो, किंवा लेटर करस्पॉन्डिंग करून जेव्हा आमच्या हँडओव्हर येईल तेव्हा आम्ही कारवाई याच्यावर करू शकतो. यात दुसरा मुद्दा त्यांनी काय आले, तलावात मीन्स तलावात असल्यामुळे त्याला तांत्रिक मूल्यांकन करून घ्या, म्हणजे फिजिबिलिटी, इंग्लिशमध्ये फिजिबिलिटी बोलतात खडेकर त्याला, ते मस्ट बी आहे. अच्छा, आपल्याकडं फिजिबल हँड कोणताही नाही नगरपालिकात. आता तुम्हाला माहित आहे साऊथ आहे, तो काय त्याच्या लेवलचं काम आहे का? याला एखादा मोठा एजन्सी धरूनच करावा लागेल, बरोबर आहे की नाही? जोपर्यंत आम्हाला हँड ओव्हर होत नाही किंवा जोपर्यंत NOC भेटत नाही, जोपर्यंत आम्ही फिजिबिलिटी बघत नाही, तोपर्यंत नगरपालिका कशी कारवाई करणार? भीम पार्क करायचे, भीम पार्क झाला पाहिजे, पण भीम पार्कला असे ते विसर्जन कुंड करायचे नाही मला. 2 कोटीचा विसर्जन कुंड केलं या बांधणाऱ्याने आणि 19 कोटीचा बिल त्या खंडीकरने काढला. असा करायचं का? याला 37ची कारवाई म्हणतात. 37 मायनर मॉडिफिकेशन जे आम्हाला ते मागतात. या माशाला ते पण माहीत नव्हतं मायनर मॉडिफिकेशन काय म्हणतात. जेव्हा तो तिकडं मीटिंग घेतला, मग त्या मंत्री जेव्हा संजय काय नाव त्यांचं शिरसाट, त्यांनी कलेक्टरला विचारलं, मग कलेक्टरने बोलले की असंच आहे. तेव्हा या माशाला कळलं की लँड सरकारी आहे, आपल्याला असा करा. त्याला मायनर मॉडिफिकेशन माहीतच नाही, त्याला असा बी काही माहीत नाही ना तसा बी काही माहीत नाही, एक लक्षात ठेवा. आणि सर्वात मोठी अडचण याला काही कशाची निर्माली का? पर्यावरण विभागाचा जोपर्यंत NOC भेटत नाही तुम्ही करू शकत नाही. एक तलावमध्ये मला सांगा दादा, जोपर्यंत हस्तांतर होत नाही किंवा NOC मला भेटत नाही, आम्ही 37ची कारवाई कसा करावी? तुम्ही आम्हाला मालकी करा ना, मी 2 दिवसात करून देतो ना, स्पेशल बैठक लावू त्याला, स्पेशल बैठक लावू. जोपर्यंत कागजपत्रे तयार होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे काम करणे माझ्या वाटते की ते. भीम पार्कला विरोध नाही, 130 कोटी मंजूर झाले, कोणत्या विषयावर मंजूर झाले? बैठक घेतली की मंजूर होतो का? जोपर्यंत नगर परिषदचा मायनर मॉडिफिकेशन, जोपर्यंत पर्यावरणचा तुम्हाला NOC, जोपर्यंत तुम्हाला टेक्निकल फिजिबिलिटी भेटत नाही तोपर्यंत कोणताही प्रस्ताव पास होत नाही. अरे या आसमानी सुलतानी काही म्हणतो मंजूर केला, अरे मंजूर कधी होणार? जेव्हा हे पूर्ण डॉक्युमेंट त्यांच्याकडे जाईल तेव्हा ना. असं बोललं पाहिजे की मी प्रयत्न करतो, मी मंजूर केले, आणि प्रयत्नामध्ये फरक असतात. त्याला काही कळत नाही, असंही कळत नाही तसंही कळत नाही. तो पहिल्यांदा मंत्री झाला, अंडरग्राउंड ड्रेनेज झाला, मी मंजूर केलं, 2-4 पाईपचे तुकडे झाले आणि पूर्ण जालना शहरात सत्कार घेतला त्यांनी स्वतः बोलून. मी जेव्हा जुन्या घरात राहायचो, माझ्या घरी जेव्हा मनोज जयस्वाल शहर प्रमुख होतं, त्याने फटाके फोडून सत्कार केला. शाल बॉम्बे लँड्रीकडं तो आमचा प्रकाश देवावाले, त्याने शाल हार सत्कार केला. मग ते पाणी बेसवर तो बनकर म्हणून नगरसेवक, त्याने सगळं गावात सत्कार घेतला. आला की अंडरग्राउंड. मी तेव्हाही म्हटलं होतं जोपर्यंत 140 लिटर पर MLD ज्यापर्यंत माणसाला भेट नाही तोपर्यंत अंडरग्राउंड होऊ शकत नाही. हे म्हटलं याला काय करतं, मी तांत्रिक माणसाचा सल्ला घेतला. अरे कोणता तांत्रिक? आता त्याला 20 वर्ष झाले ना, जास्त झाले ना, कुठे आहे अंडरग्राउंड ड्रेनेज? काही पुढे मारायचे बा. आता मला एक भान चाललं, आता ते म्हणतो बँकाचे मी उचललं, त्याने काय उचललं बँकाचं तुम्ही सांगा. चला, अधिवेशनमध्ये काय होतं त्याचं बोलणं? यांदावारवर बोलला, क्रिप्टो करन्सीवर बोलला, जालना मर्चंटवर बोलला का? मला तुम्ही ऐकलं का बोलला का बोलले नाही? कृषी उत्पन्न बाजार समिती ज्याच्या उपसभापती त्यातमध्ये आहे, त्याचं नाव मी बोललं ना तर फार नाव येतं, पण माझ्या रिलेशन मी लोकांची खराब करू शकत नाही. आणि कोणताही बँकिंगमध्ये असं आहे की कोणताही खातेदार असा इन्शुरन्स करावाच लागतं तुम्हाला 5 लाखाचा. आता उर्वरित रक्कम आणून द्या म्हणा त्याला, काय पण पुळ्या मारायचे. मी आता तुम्हाला सांगतो की आम्ही एकतर नगर परिषदच्या मालकी किंवा NOC भेटले, त्याच्यानंतर फिजिबिलिटी बघणार, त्याच्यानंतर मायनर मॉडिफिकेशन करणार. आणि मुख्यमंत्रीकडे काल मला परवा सन्माननीय रावसाहेब दानवेचा आमचा बोलणं झाला की दादा असं गोष्ट आहे, याला आपण सर्व टेक्निकल आपण पूर्ण तयार करू
मुख्यमंत्रीचं चेंबर करा, पोल्युशन बोर्ड कोणाच्या बापाला ऐकत नाही, तुम्हाला सर्व ऐकतात, पण पर्यावरण ऐकत नाही कोणाला, स्पष्ट आहे तुम्हाला सांगतो. मग त्याला मुख्यमंत्रीच्या लेवलवर बैठक करावं लागेल. जेवढे जालन्याचे दलित संघटनाचे पदाधिकारी सर्वांना घेऊन जाणार. मुख्यमंत्री रावसाहेब दानवे, बबन लोणीकर, नारायण कुचे, संतोष दानवे, भास्कर आबा दानवे आणि मी, मेयर आणि डेप्टी मेयर, आम्ही सर्व जाऊन बसणार आणि मग जी आमची अडचणी दाखवणार. त्याच्यानंतर भीम पार्क आम्ही सुरू करणार. जोपर्यंत आम्हाला NOC भेटत नाही कलेक्टर ऑफिसकडून, फिजिबिलिटीचा आम्हाला जोपर्यंत सर्टिफिकेट येत नाही आणि पर्यावरणचा जोपर्यंत येतो तोपर्यंत हा काम होऊ शकत नाही. त्यासाठी मी प्रयत्न करतो. त्याला माहीत आहे का पर्यावरणचं लागतो, त्याला माहीत आहे का लँड कोणाची आहे, सटाके मारायचं फक्त. 37ची कारवाई माहीत आहे का? त्या दिवशी संजय शिरसाटे मला तेव्हा कळलं त्याला 37ची कारवाई लागते. ते फटाकेच आणून घेतलं होतं त्याने त्याच्या घरी, मंजूर मंजूर मंजूर, मी केला. हे बात 5 टाइम निवडून आला रे, धन्य जालनेवाले तुम्ही असा माणसाला निवडून दिला. त्याला कोणाची NOC लागते तेच माहित नाही त्याला. बँक मीच केलं, मीच केलं. काय झालं ते आंबडची जमीनबद्दल त्याने बोललं होतं. मी असं करतो तसं करतो, आंबडचं काढलं. काय झालं? कोर्टाने कोणाला रिलीज केलं? आंबडचे पूर्ण सर्वे रिलीज केलं. बरोबर. कशासाठी केलं तुम्ही? 5 एकर तुमचे नातेवाईकचे म्हणून केलं. बोलू ना, बरं फार बोलतायत. मी ते हे लिहू नका. त्याने काल बोललं तर मग आणखीन डिटेल बोलतो. आपण सिरियलच चालू ठेवू त्याच्या मागे. काय केवढा हुशार मी दाखवतो जालन्याच्या लोकांना. हे बघा, एक कलेक्टर ऑफिसचं लेटर आहे आणि 17/6 आलेला आहे आमच्याकडे. 1 महिना पण झाले नाही पूर्ण. खडेकर काय विचारायचं आपल्याला? सब आ गए? स्वामी सर रोज मुलाकात होती नहीं, यहाँ पे 2-3 के बाद मुलाकात, चाय पे चर्चा. ते मागच्या रांगेत बसलो.